मुंबईकरांनो, तुमच्या नळाला पाणी कमी येत आहे का? त्याचं कारण कदाचित ही बातमी असू शकते. 4.5 वर्ष तुमच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारला जातोय आणि हे पाणी माफिया चक्क टँकर भरभरून विकतायत. पण आता खेळ संपला, कारण पवई पोलिसांनी या पाणी चोरांच्या मुसका आवळल्या. नमस्कार, मी संदीप कसालकर. आपण पाहतात भारत 24 तास. अंधेरीच्या मारवा रोड परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बीएमसीच्या मुख्य जलवाहिनीला भगदाड पाडून तिथून बेकायदेशीरपणे पाणी चोरणाऱ्या टोळीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला. गेल्या कित्येक वर्षांपासून मारवा हाऊस समोरून जाणाऱ्या पाईपलाईनला चक्क इलेक्ट्रिक मोटारी लावून हे लोक पाणी उपसत होते. बीएमसीच्या एल विभागाचे इंजिनियर विशाल भालेकर यांनी या प्रकरणी तक्रार दिली आणि पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. धाडेदरम्यान पोलिसांनी 25 लाख रुपयांचा पाण्याचा टँकर, पाणी खेचण्यासाठी वापरली गेलेली इलेक्ट्रिक मोटार आणि चोरीसाठी वापरलेले लांबच लांब पाईप्स हस्तगत केले. या प्रकरणात पोलिसांनी दिनेश जयस्वार आणि नितेश जयस्वार या दोघांना बेड्या ठोकल्या असून त्या टोळीचा मुख्य सूत्रधार अशफाक सय्यद हा जोडे फरार आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनम देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पवई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करण्यात आली. जनतेच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या अशा चोरांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय.